पाऊस सुरू झालेला आहे. पावसाळी पिकनिक होती आमची आणि त्यासाठी त्याची वाट बघत होतो. तो पाऊस आलेला आहे. ए सावकाश, आमचा प्लेअर पडलेला आहे. रोनाल्डिनो, मेसी डिनो. सुप्रभात मित्रांनो. तर बऱ्याच दिवसांनी हा नवीन ब्लॉग बनवत आहे आणि या नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत माझ्या मित्रमंडळीसोबत एका रिसॉर्टमध्ये, जिथे आम्ही काय मजा मस्ती करणार आहोत हे थोडंसं एक्सप्लोअर करू. परंतु मेन कारण आहे की जुन्या मित्रांना भेटायचं. जे माझे मित्र आहेत गोरेगावचे, ते गोरेगावहून खास तिथे मला भेटण्यासाठी आणि ही पावसाळी पिकनिक आम्ही आनंदाने साजरी करण्यासाठी भेटणार आहोत. तर चला मग बघूया. ही बाईक रेडी आहे, कॅमेरा माउंट पण केलेला आहे. बघू, नवीन जागा, नवीन ठिकाण, नवीन रिसॉर्ट. चला, गणपती बाप्पा मोरया. निघालो आहेत आपण जर्नीला आपल्या. बघू हळूहळू काय पुढे मिळत आहेत. 2 मित्र आपल्या सोबत आहेत, महेश आणि दर्शन. मित्र आपला दर्शन वेगळ्या गाडी घेऊन चाललाय. पाठी माझ्या पिलियन बसलाय महेश. आता दांडा दिला त्याच्या सेल्फी स्टिक. नंतर सेल्फी स्टिकवरती पण बघू काय घेता येतं आपल्याला ते. बरीच ट्रॅफिक लागली होती. ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला. ॲक्च्युली गोळींचे ते बरीच ट्रॅफिक लागते नेहमी. 4 रस्ते आहेत, कोणीही कुठूनही जातो, त्याच्यामुळे गडबड होऊन जाते. बाकी ट्रॅफिक हवालदार हा 2 झाडांमधून जाणारा सभोवतालच्या हिरवेगार परिसरात आमचं आगमन. ते गाडी चालवण्याचा अनुभव एकदम सुंदर, फार मजा येते ते. ॲक्च्युली हेल्मेट माउंट केलं आहे. माहिती नाही पडत आहे की व्हिडिओज बरोबर येत आहेत की नाही. एकदा उतरून चेक करायला लागणार आहे. एक साईडला थांबूया गाडी. महेश पण भरपूर चिटकून बसल्या पाठी. एकदा गाडी साईडला तर व्यवस्थित जागा बघून थांबवतो आणि बघूया, एकदा चेक करूया की व्हिडिओ बरोबर येतो आहे की नाही. तर मित्रांनो, आम्ही आता जात आहोत शेतकरी ढाब्यामध्ये. पहिला महेशला आपल्या वडापाव खायची इच्छा झालेली आहे आणि बहुतेक तो पहिल्यांदा शेतकरी ढाब्यामध्ये जाणार आहे. त्याने अजूनपर्यंत गेलेला नाही आहे तो. त्याची इच्छा आहे की एकदा बघून घ्यावं. आपल्या वाटेवरतीच आहे. जातानाच वाटेवरती नाही, ॲक्च्युली थोडंसं वाट चेंज करून जावं लागणार आहे. लॉंग कट घ्यावं लागणार आहे. पण ठीक आहे, तिकडचं निसर्ग सौंदर्य छान आहे जातानाचं. तर आपण जाऊया आता शेतकरी ढाब्यामध्ये. ऑलरेडी नाश्ता करून आलेलो आहोत, पण तिकडे मिसळपाव फेमस आहे. आपण तिकडे वडापाव खाऊया. कारण मग मिसळपाव खाल्ल्यावरती आणखी पोट जाम होऊन जाईल. तर वडापावचा आनंद घेऊया. मग जाऊया आता पहिला शेतकरी ढाब्यामध्ये. 4075 अजूची गाडी आणि रायडर आहे आपला दर्शन. चष्म्यावर आणि जो आरसा आहे, आरशामध्ये त्याचा चेहरा दिसत असेल. आणि हा रस्ता जाणार आहे शेतकरी ढाब्याकडे. आणि हा समोर बघा शेतकरी ढाबा, लोपीज यांचा शेतकरी ढाबा. बहुतेक बंद होण्याच्या मार्गावर आहे की काय.
स्टॉप. बरीच गर्दी आहे लोकेश शेट्टी ढाब्यामध्ये. फक्त आम्हाला वडापाव खायचा आहे, तरी पण वडापावसाठी अर्धा तास लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा एकदम सुंदर असं बनवलेलं आहे. पार्किंगची पण सोय आहे. दोघे बराच वेळ लागणार आहे, 10 ते 15 मिनिटात अवधी आहे. वडापाव काही तयार नाही आहे. ठीक आहे, वडापाव खायचा आहे, खाऊनच जायचं आहे, तेवढी वाट पाहावी लागेल. हा आलेला आहे असा सजवलेला वडापाव. आणि या व्यक्तीची इच्छा होती की वडापाव खायची, महेश. तर तोच हे तिन्ही 1, 2 आणि 3 वडापाव लटकणार आहे. Yes. आमचे शेठ पैसे देताना काउंटर आणि ते छोटीशी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात वडापाव दादर अशोक वैद्य यांनी प्रथम गिरणी कामगारांच्या पर्सन सेंटरसाठी बनवला. वडापाव खाऊन झालेला आहे. तर जिथे आम्हाला जायचं आहे रिसॉर्टला, तिकडे आता आपण जाऊ थोड्याच वेळात. ओके. दर्शन बहुतेक कुठेतरी पाठी राहिला, त्याच्यामुळे गाडी थोडी स्लो करावी लागत आहे. येईलच तो, त्याला रस्ता तर तसा माहितीच आहे. आता इकडे सुंदर आहे बघ, दोन्ही साईडला झाडं वगैरे, मागाची झाडं बघ एवढी. सेम कोकण, गोवा. ॲक्च्युली महाराष्ट्रात आपल्या काय समुद्र किनारपट्टी लाभले ना, की मोठा दिल्ली आपल्याकडे. बाबा हा पण एक रिसॉर्ट आहे का पण फ्लाईट तो ठेवूया. आपण आलेलो आहे राजोडी बीच वरती. बघा समुद्र किनारा, सुंदर समुद्र. पुलिस पण आहेत. लोकांना समुद्रावरती पोहायला जाताना आम्हाला त्याच्या सुरक्षेसाठी एका साईडला रिसॉर्ट्स आणि एका साईडला समुद्र. आधी आपला एक ब्लॉग झालेला आहे राजोडी बीचवरती. आपण जाणार आहोत राजोडी बीच मधील एका रिसॉर्टमध्ये. त्याचं नाव आहे राजोडी बीच रिसॉर्ट. फक्त काही अंतरावरती आहे इथे सगळं. आपले गोरेगावचे मित्र जे गोरेगावहून ट्रॅव्हल करून आलेले आहेत, ते विरारच्या पुढे, विरारवरून जे आम्ही येत आहोत ते आमच्या आधीच पोचलेत आहे. सुंदर समुद्र किनारा. सकाळची वेळ गर्दी कमी आहे, पण संध्याकाळी फार गर्दी होती. गाड्यांची पण वर्दळ असते बरीच. कोण कधी पाठी राहायचं सांगू शकतो.
हे दाखव. तेव्हा आपल्याला इथे जायचं आहे. राजवाडी बीच रिसॉर्टचा बोर्ड दिसलेला आहे आपल्याला. कच्चा रस्त्यातून आम्ही चाललो आहोत रिसॉर्टला. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही आमची फॅमिली सकट आलो होतो, मित्रमंडळी, विरारचे सगळे मित्रमंडळी सोसायटीमधले. आज पुन्हा त्याच रिसॉर्टला विजिट करत आहोत. त्यावेळेला काय ब्लॉग वगैरे आम्ही बनवला नव्हता, तर आजही तेच करायला आलो आहे. आज म्हटलं की ब्लॉग पण बनवूया. आता सध्या आपण ब्लॉगर झालो आहोत. ब्लॉग पण बनवूया. आणि हे आलेलं आहे राजवाडी बीच रिसॉर्ट. बघा गाडी लावायला जायला सांगून दे. बंद कर. लागलेले आहेत आणि हे एंट्री सुरू, म्युझिक चालू आहे. कुठल्या साईडला? समोर आहे का? तिकडे आहे. ओके ओके. आणि इथून समोर तिकडे पुढे N4 मध्ये रूम आहे आमची. लेट्स चेक. जाऊया आपण, मित्रांना भेटूया. स्लाईड सगळं तुम्हाला दिसत असेल तिकडे, रेंट स्लाईड इथे पण. नंतर आपण जाऊ, पहिला मित्रांना भेटूया. हा भेटला गणेश. गणेश याला दर्शनला ओळखतोय. आणि हा महेश पुन्हा एकदा ओळख करून देतो, कदाचित राहिली असेल तर. 3 जण आता झालेले आहेत आणि हा मी चौथा. तर भेटूया, अजून 3 जण बाकी आहेत त्यांना. समोर डायनिंग आहे जिथे नाश्ता आणि जेवणाची सोय असेल. ते नंतर बघूच आपण की काय काय जेवणासाठी मिळते आपल्याला. पहिला जाऊन मित्रांना भेटूया. बिचारे लांबून आलेले आहेत, गोरेगाववरून, मुंबईचं गोरेगाव. हां, महेश बोलतो व्हिडिओ चांगला टाक, तरच मी तुला लाईक आणि फॉरवर्ड करेल. तर बघूया आता हा व्हिडिओ कसा बनतो आहे. त्याला विचार जाम टेन्शन आलं की नक्की हा व्हिडिओमध्ये काय काय टाकेल. हो, हे जवळ बहुतेक नवीन बनवलं आहे तिकडे रूम. भरपूर माणसं येत असतील कदाचित तिकडे, तर त्याच्यामुळे हा त्यांनी नवीन बघा इथून ते तिथपर्यंत बरीच राहण्याची सोय. नारळाची झाडं, सेम गोवा फिलिंग. जवळजवळ समुद्र किनारपट्टी सगळीकडे सारखीच असते. अरे हां, हे बघा लहान मुलांसाठी मस्त चौकटी पाडलेल्या आहेत. पण इथे मोठी मुलं पण कदाचित खेळतील. ते नंतर ज्या मूडमध्ये असतील त्या मूडमध्ये खेळतील. परंतु आपली कुठली रूम आहे? N7. पण नंबर समजत नाही आहेत कुठे आहेत ते. कुठली? N8 सांगितले रे. N8 ही बहुतेक ही शेवटची आहे का? हां, सर्व रूम लॉकच आहेत. मग आपल्याला जायचं आहे कुठे आहे? फायनली हा भेटलेला आहे रूम. आम्ही शोधत होतो, रूम सांगितलेली. तेव्हा भेटले. सगळेजण भेटले आहेत, एकमेकांना ओळखत आहेत. फायनली हा रूम आहे ज्याचं नाव, नंबर विसरत होतो आम्ही. N4 आहे. N4. इथे सगळ्यांना, आम्हाला 7 जणांना दाटीवाटीमध्ये आजचा दिवस काढायचा आहे. बऱ्यापैकी मोठा रूम आहे. जवळजवळ आम्ही 7 जण आरामात इथे बसून जाऊ.
ठीकठाक रूम आहे, मोठा आहे, म्हणजे काय होतात फ्रेंड सर्कलमध्ये चांगला रूम आहे हा तसं तर. आणि समोर भरपूर जागा पण आहे, इथे टेबल पण लागतील कदाचित आणि खेळण्यासाठी किंवा बॅडमिंटन वगैरे काही आपण इथे खेळू शकतो. मोठा परिसर आहे. फायनली आणखी दोघे जण भेटलेले आहेत. हा आहे सचिन, हे दोघे, आणि आपल्याला भेटलेला आहे दीपक भेटलेले आहेत. आनंद बघा सगळ्यांचा. फायनली 7 जण भेटलेले आहेत. आधीच फार उशीर झाला होता आणि कोणीच थोडाही वेळ न दवडता सगळा स्विमिंग पूल गाठलेला आहे आणि एन्जॉयमेंट ऑन. तू अशी हातात का तूया ना आम्ही पण येतो अरे पण पाण्यात जाऊ स्पायरल स्लाईडचा आनंद घेताना दीपक आणि त्याच्या पाठोपाठ गणेश ट्राय करतो आहे. पण ही स्लाईड व्यवस्थित नाही आहे आणि आमचे सिनियर सिटीजन राजूदादा तेही गणेशच्या पाठोपाठ गेलेले आहेत. आणि हे आमचे आणखी सहकर्मी सचिन कदम. ही स्लाईड एकदम बरोबर नाही आहे ॲक्च्युली, अडकतेमध्येच जाऊन. कारण आधीचे काही जण गेले होते तर आम्ही पाहिलं होतं. आता हा दर्शनचा नंबर एक्सायटेड आहे भरपूर. सर्वजण गेलेले आहेत, मध्येच अडकतात सगळेजण. काय मजा येते ते मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये, कशी स्लाईड जाते ती.
हे बघा, सरपटच लाईटची मजा, एकदम भारी. फायनली हो, फायनली पोचलेलो आहे. नागिन डान्स करत आला रे, आला पोचला रे बाबा, पोचला. पाऊस सुरू झालेला आहे. पावसाळी पिकनिक होती आमची आणि त्यासाठी त्याची वाट बघत होतो. तो पाऊस आलेला आहे. ए सावकाश, आमचा प्लेअर पडलेला आहे. रोनाल्डिनो, मेसी डिनो, स्लिपरी लागलाय का नाही? आमचा रोनाल्डिनो पडलेला आहे. इंजर्ड. पावसाळी पिकनिक पावसासकट चालू झालेली आहे. पावसाळी पिकनिक फुटबॉल. जाऊ जॉली आम्ही मारलेला आहे गोल. हीच ती मजा जी जरी आम्ही आतवलेला असतो. मित्रांची एवढे चाळे सर्व काही बघायला मिळेल. आपले मित्र आणि मग त्यांना मिळत. हे आहेत आमचे ॲक्टर सचिन कदम. नाटक इंडस्ट्रीमध्ये बरेच वर्षांनी घालवलेली आहेत. एकाच केलेली आहेत. आलेले आहेत. ठाण्यावर आलेले आहेत. यांच्यात पण कलाकार घेतलेला आहे. मित्रांनो. आता आम्ही झालो ठाणेकर. तुम्ही विरारकर, गोरेगावकर, पाण्यामध्ये. जर पाण्यातून वर यायचंय तर आधी पाण्यात जाणं गरजेचं आहे बाळकांनो. जर तुम्ही पाण्यात गेलात तर पाण्यातून वर तुम्ही. आणि मित्रांनो ही आहे जेवण मिळतं ते हे सांगतील. हेच बोलतील, कारण ब्लॉग हेच मेंटेन करतायत. आणि हे इकडे आपली आहे कॅन्टीन. सगळ्या भुकेलेले आहेत. अरे व्हेज कुठे आहे? व्हेज हे नॉनव्हेज वेगळं आहे रे तिकडे. व्हेजमध्ये पाणी आहे आणि गरम पाणी. व्हेजमध्ये फक्त पाणी आहे असं सांगताय. गरम पाणी आहे. आपण व्हेजचे खिलाडी काय भेटतं बघूया आज.
काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय व्हेज इकडेच आहे, 2 नॉनव्हेजच्या डिश इकडे आहे. हां म्हणजे चांगली सोय आहे व्हेजवाल्यांसाठी. नॉनव्हेज वेगळं मिळणार आहे आपल्याला आणि व्हेज एका ठिकाणी आहे. नॉनव्हेज तिकडे आहे. नॉनव्हेजच्या 2 स्टार्ट आहे, तिकडे तर केवे आहे डिश आहेत आणि इकडे फक्त व्हेजची लाईन आहे. नाही नंतर व्हेजच घेऊ नको, 2 तिकडे घ्यायचं, सुका आणि चिकन आहे चिकन आहे. मटन सांगू तुला? मटन चौथ्याला वरपुरा चालायचे. कसे काय जगतात रे लोक? प्राण्यांना खाऊन हे लोकांना आनंद मिळतो. त्याला आम्ही कुठे मारतो? आम्ही नाही मारत. खायला आनंद मिळतो पण काय करायचं? आम्ही बोल बोल बोल. आम्ही फक्त खातो. आनंद घेतोय. हां मला जाऊ दे. हे दर्शन थांब रे पाठीव. एक मिनिट मला जोडे मिळेल. प्रकार आहे जेवणाचे आणि हे नॉनव्हेजमध्ये आहे. आपण तर काय नॉनव्हेज खात नाही परंतु व्हेज खाणार आहोत. डिश रेडी आहेत आणि हे सगळे भरलेले आहेत. ही कॅन्टीनची मजा अशाप्रकारे कॅन्टीन आहे. हे कोणाच आहे रे? जेवण अजिबात टेस्टी नाही आहे. नॉनव्हेज तरी नाही आहे. हा कुठे गेला? लिंबू प्यायला हा नॉनव्हेज जेवण सोडून गेला कारण जेवण टेस्टी नाही आहे. काय रिव्ह्यू आहे? हा? रिव्ह्यू काय आहे? जेवण अप टू द मार्क नाही आहे. नाही असं होऊ शकत नाही. मिळणार बोलल्यावर मिळणार. आता लिंबू इज द हे आपलं व्हेज जेवण आहे. ओनली व्हेज. तुमचा दुसरा मेंबर ज्याचं व्ह्यू आहे फूड कसं आहे नॉनव्हेज खातो आहे. अप्रतिम. हो राजू दादा. आणि नॉनव्हेज कोण खात आहे? सचिन कोण? साकारी साकडी गाजर नॉनव्हेज नाही खात आहे. गाजर वाटाणा. जे 3 जण व्हेज खात आहेत आणि मी पण व्हेज 1 2 3 4 सॉरी 3 जण नॉनव्हेज खातात आणि 4 जण व्हेज खातात. व्हेज चांगलं आहे. व्हेज व्हेज चांगलं आहे. चांगलं आहे. नॉनव्हेज एक जण नो सांगतो एक जण हो सांगतो आहे आणि 2 जण नो सांगतायत आणि 1 जण हो सांगतो आहे. तर म्हणजे नॉनव्हेज व्यवस्थित नाही आहे. आवडलेला नाही आहे पण व्हेज ओके ओके आहे. भात जरा चिकट आहे. भात चिकट आहे. भात चिकट आहे. ठीक आहे म्हणजे जेवणाची क्वालिटी तेवढी व्यवस्थित वाटत नाही आहे. सागर आलेला आहे. जॉईन झाला आता. भरपूर काम होतं त्याला आणि तो आता जॉईन झालेला आपल्याला. खूप काम करत होता. हां खूप काम करत होता सागर. जॉईन झालेला आहे आपल्याला. बिअर घेऊन आलेला. बिअर घेऊन आपल्याला 6 बिअर घेऊन आलेला आहे. किती? 6. ओके ओके ओके. पुढच्या बिअरची सोय केली. त्याचा स्पेशियस लॉन आहे हा कॅन्टीनचा. बघा जवळजवळ मोठी कॅन्टीन आहे या प्रकारे. आणि हे कॅन्टीनच्या बाहेर अशी ही मोकळी जागा. पावसामुळे बरंच गवत वगैरे आलेलं आहे.
अशी पण जागा आहे. ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते आहे तिथे फक्त ते लोक फॅमिलीसाठी बहुधा रूम्स येतात आणि आम्ही जिथे राहिलो तिकडे फक्त बॅचलर्स लोक किंवा जे फक्त जेंट्स मुलं मजाकडं मस्ती करायला येतात त्यांच्यासाठी ती रूम असते. म्हणजे एकंदरीत व्यवस्था मस्त केलेली आहे यांनी की म्हणजे फॅमिलीवाले आहेत त्यांना कोणाचा त्रास होऊ नये यासाठी ही व्यवस्थित बिल्डिंग आहे. आणि हा लहान मुलांसाठी पाण्याची पातळी कमी असलेला एक छोटासा स्विमिंग पूल किंवा स्लाईड्स आहे त्याच्यामध्ये. हे छान केलेलं आहे एकदम. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero fail. Smooth flow cutting through the urban scale where truths are spoken and tales unveil. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. मित्रांनो जेवण तर झालेलं आहे परंतु स्विमिंग पूलवर ते भिजण्याची मजा काही वेगळीच असते. त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही स्विमिंग पूलचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा जेवल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये उतरलेलो आहोत. ही मजा काही थांबणारी नाही आहे आणि मित्र पण भरपूर वर्षांनी भरपूर महिन्यांनी भेटलेले आहेत. मी एकदम पट्टीचा स्विमर आहे मित्रांनो. डायरेक्ट तळ गाठतो. बघा माझी स्विमिंग किती फास्ट आहे ती. कम ऑन गो. कम ऑन सचिन. कम ऑन. कम ऑन यू हैव डन इट. कम ऑन दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा. आते मुझको मैंने कहा था तुमसे नहीं छूटेंगे कभी. रात्रीचा जेवण अलिबागला आहे ना.
मित्रांनो, आपला नाश्ता संपलेला आहे, नाश्ता झालेला आहे आणि आता जात आहोत आपण परतीच्या दिशेला, म्हणजे घरी. काही मित्र आहेत त्यांना जरा घाई होती तर ते लवकरच निघून गेले आहेत. तर भरपूर धमाल मस्ती आम्ही केली ते बीचवरती आणि तसेच या रिसॉर्टवरती. तर भेटूया एका नवीन ब्लॉग सकट पुन्हा एकदा. धन्यवाद.